Hey, good morning my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमीप्रमाणे एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स. एक इंटरेस्टिंग सायन्सचं लेसन की ज्या लेसनचं नाव आहे नॅचरल रिसोर्सेस हा तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. याच्या अगोदर आपण खूप सारे टॉपिक इथे क्लिअर केलेले आहे. तर आज आपण काय बघणार आहोत? सो स्टुडंट, टुडे वी हॅव टू सी द क्लासिफिकेशन ऑफ मिनरल्स बेस्ड ऑन देअर प्रॉपर्टी. म्हणजे गुणधर्मांनुसार खनिजांचं वर्गीकरण कसं करायचं हे आपल्याला इथे शिकायचं आहे. त्याच्या अगोदर तुमच्या पुस्तकामध्ये हा चार्ट दिसतोय सगळ्यांना. हा चार्ट दिलेला आहे. या चार्ट मध्ये काय केलेलं आहे, हे जे मिनरल्स आहेत ते त्यांच्या गुणधर्मानुसार काय केलंय, क्लासिफाय केलेलं आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही बघू शकतात नॉन मेटल मिनरल्स, मेटल मिनरल्स अँड एनर्जी गिव्हिंग मिनरल्स. म्हणजे अधातू खनिज, धातू खनिज आणि जे ऊर्जा निर्मिती करतात अशी खनिज दिलेली आहे. मग एक एक आपण छानपैकी समजावून घेऊ. परीक्षेला याच्यावरती 100% क्वेश्चन असतो की क्लासिफाय द फॉलोइंग इनटू मेटल मिनरल्स, नॉन मेटल मिनरल्स और एनर्जी गिव्हिंग. हा 3 मार्कचा क्वेश्चन असतो. अजून काय असतं, ट्रू फॉल्स मध्ये पण क्वेश्चन असतो. अजून तुम्हाला ऑड मॅन आउट मध्ये पण असतं. म्हणजे तुम्हाला धातूमध्ये धातू 3 देतील, त्याच्यामध्ये एक अधातू मिनरल्स देतील किंवा 3 अधातू देतील, त्याच्यामध्ये एनर्जी गिव्हिंग मिनरल ऍड करतील. सो दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट चार्ट फॉर द एक्झाम, फॉर एव्हरी टाइप ऑफ कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. मग हा चार्ट नक्की काय आहे हा समजून घेऊया. तर सगळ्यात पहिले आपण समजून घेणार आहोत दॅट इज नॉन मेटल मिनरल्स कुठले कुठले आहे. तर सगळ्यात पहिले आपण शिकलो दॅट इज मायका. मायका शिकलो आपण. सैंधव मिठासारखा त्याचा लेअर असतो. इट इज यूज इन अ इलेक्ट्रिक प्रेस. हा मायका हा काय आहे तुमचा नॉन मेटल आहे. देन नेक्स्ट वन इज अ सल्फर. सल्फर पावडर तुम्ही ऐकली असेल. मनुके बनवण्यासाठी, बेदाणे बनवण्यासाठी या सल्फरचा उपयोग होत असतो. खतांमध्ये सुद्धा सल्फरचा काय होत असतो, उपयोग होत असतो. ही सल्फर पावडर. सल्फर कधीही तुम्हाला विचारलं की सल्फर मेटल आहे की नॉन मेटल आहे, सो सल्फर इज ऑलवेज नॉन मेटल मिनरल. हे सगळ्यांनी छानपैकी लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर जिप्सम. जिप्समचे खूप सारे उपयोग बघितले आपण. ट्रान्सपरंट असतो, पीओपी मध्ये त्याचा उपयोग होत असतो. सो जिप्सम इज अ नॉन मेटल. काय काय बघितलं, मायका इज अ नॉन मेटल, सल्फर इज अ नॉन मेटल, जिप्सम इज ऑल्सो नॉन मेटल. देन नेक्स्ट वन इज अ पोटॅश. पोटॅश इट इज यूज इन अ फर्टिलायझर. वेगवेगळे जे खतं आहेत त्याच्या गोणीवरती NPK लिहिलेलं असतं. त्याच्यामधले सगळ्यात महत्त्वाचं जे मिनरल आहे ते पोटॅश. इट इज यूज ॲज अ फर्टिलायझर. इट इज ऑल्सो नॉन मेटल. काय काय नॉन मेटल बघितलं आपण. मायका इज अ नॉन मेटल, sulfur is non-metal, gypsum is non-metal and potash is also non-metal. Next one is a graphite. ग्राफाइट बघितलं. डायमंड आणि ग्राफाइट सख्खे भाऊ. एक सगळ्या जगातला सगळ्यात हार्ड सबस्टन्स आणि एक सगळ्यात ठिसूळ सबस्टन्स. हा जो ग्राफाइट आहे तो पण नॉन मेटल आहे. मग त्याला नॉन मेटल मध्ये का टाकलं असेल रे बाळांनो, जरा कमेंट बॉक्स मध्ये लिहा की ग्राफाइटला नॉन मेटल मध्ये का टाकलं आहे. सो ग्राफाइटचा यूज तुमचा लीड पेन्सिल मध्ये तुमचं जे लीड असतं ते ग्राफाइटचं बनलेलं असतो. इट इज यूज ॲज अ ग्रीस. नंतर इट इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. ओके, हे पण आहे. म्हणून शॉक बसत असतो सॉकेटमध्ये टाकल्यानंतर. जर पेन्सिल दोन्ही टोकं त्याचे शार्प केले आणि आपण सॉकेटमध्ये हात टाकला तर आपल्याला शॉक मिळत असतो, बिकॉज इट इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. ओके, सो अशा पद्धतीने ग्राफाइट पण काय आहे तुमचं नॉन मेटल आहे. आणि फेल्डस्पार. फेल्डस्पार हे पण एक आहे नॉन मेटल. सो अशा पद्धतीने आपण काय काय बघितलं. वी सी द मायका. मायका इज अ नॉन मेटल. Sulfur powder is a non-metal. Next one, gypsum is non-metal. Potash is non-metal. Graphite and feldspar. असे 6 जे इलेमेंट्स आहेत ते आपण काय बघितले, हे सगळे नॉन मेटल कॅटेगरीमध्ये आहे. त्यानंतर पुढचं आहे मेटल म्हणजे धातू खनिजे. आता हे तुम्हाला लक्षात ठेवणं खूपच सिंपल आहे, कारण तुम्हाला सगळ्यांना खनिज जे मेटल्स आहे ते सगळ्यांना माहिती आहे. फर्स्ट वन इज आयर्न. सगळ्यांना माहिती आहे. लोखंड. लोखंडापासून खूप साऱ्या वस्तू बनत असतात. इट इज यूज इन अ डिफरंट इंडस्ट्रीज फॉर द डिफरंट पर्पजेस. इन अ डेली लाईफ देर आर डिफरंट युजेस ऑफ आयर्न. सो आयर्न इज अ मेटल. ओके, मेटल धातू खनिज आहे. नेक्स्ट वन सिल्वर अँड गोल्ड. सिल्वर अँड गोल्ड दीज आर द मेटल्स. आपले ज्वेलरी, वेगवेगळे ऑर्नामेंट्स हे बनवण्यासाठी, दागिने बनवण्यासाठी ह्या सोने आणि चांदीचा आपण वापर करत होतो. हे सगळे काय आहे, मेटल्स आहे. म्हणजे पहिले आपण आयर्न बघितलं, सिल्वर अँड गोल्ड बघितलं. त्यानंतर टीन. टीन पण हा धातू, कथील मराठीमध्ये म्हणतात. हा टीन सुद्धा काय आहे, एक मेटल आहे. नेक्स्ट वन इज अ बॉक्साईट. आता बॉक्साईट आहे हा मेटल, त्याचा ऑर आहे. कशाचा,
ह्या बॉक्साईट पासून ॲल्युमिनियम बनवत असतात. ॲल्युमिनियम तारा बनवण्यासाठी, पत्रा बनवण्यासाठी त्या ॲल्युमिनियमचा इथे वापर करत असतात. Al2O3 हा त्याचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, काय काय आपण बघितलं? गोल्ड, सिल्वर, आयर्न बघितलं, टीन बघितलं, देन बॉक्साईट बघितलं. बॉक्साईट इज अ ऑर ऑफ ॲल्युमिनियम. त्यानंतर प्लॅटिनम. आजकाल प्लॅटिनमच्या दागिन्यांची खूप सारी क्रेज आलेली आहे, पण त्याची किंमत खूप कॉस्टली आहे. हे प्लॅटिनम इट इज ऑल्सो अ मेटल. ओके, देन टंगस्टन. हॅव यू सी द टंगस्टन? कुठे असतं रे बाळांनो हे टंगस्टन? कुठे वापरतात? तुम्ही बल्ब बघितला आहे. या बल्बमध्ये जी फिलामेंट असते, हा बल्ब आहे, या बल्बमध्ये जी फिलामेंट आहे की जिथे तो बल्ब प्रज्वलित होत असतो, ती जी आतली अशी ती राऊंड जी शेप, जी फिलामेंट आहे ती तुमची बनलेली असते टंगस्टनची. का टंगस्टनची का बनलेली असते? बिकॉज टंगस्टन हॅव्हिंग हाय मेल्टिंग पॉइंट. खूप जास्त टेम्परेचरला टंगस्टनची वायर वितळते बाकीच्या मेटलच्या कंपेअरमध्ये, म्हणून बल्बमध्ये ही टंगस्टनची फिलामेंट ही यूज करत असतात. देन लास्ट चार्टमध्ये काय दिलेलं आहे? एनर्जी गिव्हिंग इन मिनरल्स. मग असे पदार्थ, असे मिनरल्स की जे जाळल्यानंतर आपल्याला उष्णता मिळत असते, एनर्जी मिळत असते. मग आता प्राचीन काळापासून सगळ्यात महत्त्वाचं एनर्जी मिनरल्स आहे कोळसा, दगडी कोळसा. हा जाळला आपण साधा कोळसा, लाकूड जाळल्यानंतर जो कोळसा असतो तो जरी तापवला तरी त्याच्यापासून आपल्याला उष्णता मिळत असते. पूर्वीच्या काळी तर इस्त्री नव्हती, त्या जो कोळसा आहे तो त्या इस्त्रीमध्ये भरायचे आणि त्याच्याने प्रेस करायचे. एवढंच काय, पूर्वीचे जे रेल्वे आहे त्या रेल्वे सुद्धा त्या दगडी कोळसा त्या रेल्वेमध्ये ॲज अ फ्युएल यूज करायचा आणि तो तापल्यानंतर त्याच्यापासून एनर्जी मिळायची. सो दिस इज द फर्स्ट एनर्जी गिव्हिंग मिनरल, दॅट इज कोल. नेक्स्ट वन इज मिनरल ऑइल. तुमचं जे खनिज तेल आहे त्याच्यापासून सुद्धा काय मिळत असते? आपल्याला एनर्जी मिळत असते. देन नॅचरल गॅस. आजकाल नॅचरल गॅसचा खूप जास्त वापर वाढलेला आहे. तुम्ही बघा, आजकाल पेट्रोल डिझेल जर संपत चाललंय तर सीएनजी वरती चालणाऱ्या कार्स आल्या आहेत. कॉम्प्रेस नॅचरल गॅस, CNG सगळ्यांना माहिती आहे की ज्याच्यामुळे कमीत कमी प्रदूषण होत असतं. त्याच्यामुळे जे वातावरणामध्ये जो कार्बन डायऑक्साईड जो आहे त्याचं प्रमाण कमी होत असतं आणि आपल्या पर्यावरणासाठी ते खूप उपयुक्त आहे. अशा CNG कार्स आजकाल बाजारामध्ये अवेलेबल आहे. मग ह्या नॅचरल गॅस सुद्धा आपल्याला काय आहे? एनर्जी गिव्हिंग मिनरल आहे. सो आय थिंक हा चार्ट सगळ्यांना छानपैकी समजला असेल. सो स्टुडंट, वन मोर चार्ट इज गिवन. तुम्हाला एका चार्टमध्ये काय दिलेलं आहे? जेम्स अँड जेम्स लाईक मिनरल्स. तुम्ही खूप सारे हे स्टोन्स बघितले आहे, हे जेम्स बघितले असेल. कुठे कुठे वेगवेगळ्या प्रकारच्या अंगठ्या घालत असतो बघा. पूर्वी राजे महाराजे सगळ्या बोटांमध्ये अंगठ्या घालायचे आणि आजकाल सुद्धा वेगवेगळ्या बोटांमध्ये आपण वेगवेगळ्या अंगठ्या घालत असतो. त्याच्यामध्ये पुष्कराज असतो, माणिक असतो, हिरा असतो. वेगवेगळ्या प्रकारचे जे खडे आहेत त्या रत्नांचे, ग्रहांचे खडे असतात. 9 ग्रह असतात, नवग्रहांची शांती करतात आणि मग ते खडे ते आपण काय करतो? अंगठ्यांमध्ये घालत असतो, गळ्यामध्ये ज्वेलरीच्या रूपामध्ये किंवा ब्रेसलेटमध्ये घालत असतो. आता ह्या सगळ्यांचा आपल्या जीवनावरती कसा पॉझिटिव्ह परिणाम होतो हे सगळ्यांच्या ट्रस्टवरती डिपेंड आहे. ॲक्च्युली हे वर्क करतं, पण सगळ्यात महत्त्वाचं आपण जर आपल्या हार्ड वर्कवरती, आपल्या कष्टावरती जर विश्वास ठेवला तर नक्कीच ह्या खड्यांचा, या जे जेमस्टोन आहे त्याचा प्रभाव आपल्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह होणार आहे. मग कुठले कुठले स्टोन्स आहे? वेगवेगळ्या रंगाचे दिसतात. पहिला दिसतोय तुम्हाला डायमंड, हिरा सगळ्यांना माहिती आहे, रुबी आहे, सॅफॅरी आहे, एम्ब्राल्ड आहे. देन नेक्स्ट वन इज जाडे, झिरकॉन, म्हणजे हिरा, माणिक, मोती, पाचू, झिरकॉन. ह्या वेगवेगळ्या रंगाचे वेगवेगळे हे जे जेमस्टोन्स आहे खूप प्रिशियस असतात आणि सगळ्या देशांमध्ये सगळीकडेच याला खूप जास्त मोठ्या प्रमाणात काय असते? मागणी असते. मग आता याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन काय येईल? राईट डाऊन द नेम ऑफ डिफरंट जेम्स अँड जेमस्टोन्स. यांची नावं लिहा. मग तुम्हाला नावं लिहिता आलं पाहिजे. सो फर्स्ट वन इज द डायमंड, एम्ब्राल्ड, रुबी, झिरकॉन, जाडे. ऑल दीज आर द जेमस्टोन्स. ओके, सो आय थिंक क्लिअर झालं असेल. सो स्टुडंट, डू यू नो मध्ये पुस्तकामध्ये एक छोटासा बॉक्स दिलेला आहे. त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघा? भूगर्भामध्ये मिठाचे साठे सुद्धा असतात. म्हणजे आपलं जे कॉमन कुकिंग सॉल्ट, आपण जी तुमची मम्मी स्वयंपाकासाठी जे मीठ वापरत असते ती काय इव्हॉपरेशन प्रोसेसने झालेलं असतं. समुद्राच्या पाण्याची वाफ होत असते आणि ते खाली मीठ जे शिल्लक असतं मग त्याच्यामध्ये प्युरिफिकेशन करत असतात आणि मग ते मीठ हे ओरिजिनल तयार होत असतं अशा पद्धतीने.
पद्धतीने. पण एक दुसऱ्या प्रकारचं मीठ सुद्धा असतं की जे भूगर्भामध्ये म्हणजे जमिनीच्या खाली या मिठाचे खूप मोठेच्या मोठे पर्वतासारखे साठे असतात. हे जे खनिज मीठ आहे याला खनिज मीठ म्हणतात किंवा सैंधव मीठ सुद्धा म्हणतात किंवा शेंदे लोण सुद्धा म्हणतात. आणि जेवणामध्ये आणि वेगवेगळ्या प्रकारच्या औषधांमध्ये या मिठाचा आजकाल खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जात आहे. कारण खूप साऱ्या आजारांवरती युनानी मेडिसिन्समध्ये त्याचा असं लक्षात आलं आहे की खूप साऱ्या आजारांवरती एक रामबाण उपाय म्हणून हे सैंधव मीठ हे वापरलं जात आहे. सो डिपॉझिट्स ऑफ कॉमन सॉल्ट आर ऑल्सो फाउंड इन earth. This salt is called as a rock salt and it is used in food and some medicines. वेगवेगळ्या प्रकारच्या मेडिसिन्समध्ये आपल्या कुकिंग पर्पजेससाठी ह्या रॉक सॉल्टचा उपयोग केला जात असतो. सो रॉक सॉल्ट काय आहे समजलं. सो एक नॅशनल इन्स्टिट्यूशनची पण इन्फॉर्मेशन एका बॉक्समध्ये काय दिलेली आहे, कोण काय करतं बघा. इंडियन स्कूल ऑफ माइन म्हणजे धनाबाद ही जी 1926 साली खाणकाम शिक्षणाच्या संदर्भात एक संस्था स्थापन झालेली आहे त्याच्याविषयी सुद्धा इन्फॉर्मेशन तुमच्या पुस्तकामध्ये इथे दिलेली आहे. अँड नाव दिस इन्स्टिट्यूट इज कन्व्हर्टेड इन टू इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी IIT मध्ये याचं रूपांतर इथे झालेलं आहे. मग तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की नॅशनल इन्स्टिट्यूट इंडियन स्कूल ऑफ माइन कुठे आहे, धनाबाद आहे. कधी स्थापना झाली 1926 साली आणि त्याची आता कन्व्हर्जन कशामध्ये झालं आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजे IITचा फुल फॉर्म सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. सो आय थिंक तुम्हाला आज मेटल मिनरल्स, नॉन मेटल मिनरल्स अँड एनर्जी गिविंग मिनरल्स हा टॉपिक छानपैकी क्लिअर झाला असेल. तुम्हाला क्लासिफिकेशन पण करता येईल आणि त्याच्यावरती जर काही क्वेश्चन आले तर ते क्वेश्चन सुद्धा तुम्हाला इथे क्लिअर होणार आहे. त्यानंतर तुमचं रॉक सॉल्ट काय आहे, त्यानंतर तुमची नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी खाणकाम करणारी जी संस्था आहे धनाबाद ती 1926 साली स्थापना झाली हे सुद्धा आपण इथे आज क्लिअर केलेलं आहे. सो आय थिंक आजचा व्हिडिओ तुम्हाला छानपैकी आवडला असेल. कसा वाटला आजचा व्हिडिओ जरा कमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि तुमच्यासाठी छान छान हे व्हिडिओ घेऊन येत आहे. तुम्हाला फक्त एकच गोष्ट करायची आहे की व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करा. चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.